आमदार रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांनी 2 तास पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा जी आहे त्या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर आता पत्रकार परिषद संपून योगेंद्र पवार आणि रोहित पवार जे आहेत ते बाहेर पडता आहेत आणि खरं तर 2 तासांपासून हे पोलिसांसोबतची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। आपण पाहतोय त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत। योगेंद्र दादा, खरं तर 2 तास तुम्ही चर्चा केली, काय नक्की निष्पन्न झालं या रोहित दादांची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे, तिथं मी पण होतो, तुम्ही पण होता। त्यांनी सगळी उत्तरं रोहित दादांनी तिथं सांगितली। आतमध्ये जी चर्चा झाली आहे तीच तुम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितली प्रेसमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही। पोलिसांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला येतोय? काही सकारात्मक आहेत का पोलीस या सगळ्या गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये? आत्ता तरी सकारात्मक दिसत नाही आहे। त्यांनी आम्हाला 1 तासभर थांबायला सांगितलंय। आता काय एक अर्धा पाऊण तास अजून तिथं त्याच्यासाठी राहिला आहे, आम्ही इथं थांबू। तुम्ही इथे थांबताय आणि रोहितदादा CIDच्या ऑफिसला जात आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। काय अपेक्षा आहेत यांच्याकडून गुन्हा दाखल होईल अशी? अपेक्षा आहेत, कारण इथले जे अधिकारी आहेत हे पण अजितदादांवर प्रेम करतात। ही जी इमारत आहे ही स्वतः अजितदादांनी बांधलेली आहे। या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी अजितदादांनी खूप काय केलं आहे। त्यांची पण मनापासून इच्छा आहे की FIR इथं दाखल व्हावा, पण जसं आता रोहितदादांनी सांगितलं त्यांच्यावर एखाद्या वेळेस प्रेशर वरून असू शकतं, त्याच्यामुळं ते तो FIR दाखल करत नसतील। पण बघू, आपण एक 15-20 मिनटं अर्धा तास आता थांबू आणि FIR ते दाखल करून घेतील असा विश्वास आहे। खरं तर झारखंडमधल्या ज्या विमान अपघात झाला त्याचा देखील दाखले आपण दिले होते, त्याचे कागदपत्र देखील त्यांना आपण दिली। यानंतर काही पोलिसांची मानसिकता दिसली का की हे नक्की कशामुळे हा अपघात झाला, काय झाला? काय नाही, झारखंडचे जो उदाहरण दिलं प्लेन क्रॅशचं किंवा त्याची अनेक उदाहरण दिली, फक्त झारखंडचंच कशाला, अनेक वेगळे उदाहरण दिले। तिथं FIR त्यांनी दाखल करून घेतलाय, पण इथं का? आणि राज्याचे ते उपमुख्यमंत्री होतेच, पण शेवटी आमचे काका पण होते। खरं तर सत्तेतले अजितदादा होते, सत्ता त्यांच्या आघाडीचे आहे आणि अशा असताना गुन्हा दाखल होत नाही आहे। अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत नागरिकांमधून देखील आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। काय नक्की आपल्या सरकारला विनंती असणार आहे, मागणी काय असणार आहे? काल रोहितदादा इथं मुंबई पोलीस स्टेशनला गेले, तिथं 0 FIRचा कॉन्सेप्ट आहे आता नवीन, त्याच्यामुळं तुम्ही कुठेही तिथं FIR दाखल करू शकता। त्यांनी मला सांगितलं की ते बारामतीला येत आहेत। मला 100% विश्वास होता की बारामतीचे सगळे अधिकारी हे इथं येऊन FIR इथं दाखल करतील, कारण शेवटी ती दुर्दैवी घटना ही इथं घडलेली आहे, बारामती विमानतळावरती झाली। त्याच्यामुळे इथले अधिकारी 100% FIR दाखल करून घेतील असा आमचा सगळ्यांचा विश्वास होता। त्यांनी ते केलं नाही, हे आश्चर्य आम्हाला वाटण्यासारखं आहे। पण बघू, एक अर्धा तास आपण थांबून बघू, एखाद्या वेळेस आपल्याला सहकार्य ते करतील। समजा नाही गुन्हा दाखल झाला तर पुढची भूमिका काय असणार आहे? ते आम्ही सगळे बसू आणि आम्ही ठरवू। खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण लढताय, रोहितदादा लढतायत, मात्र जय पवार असतील, पार्थ पवार असतील, ते समोर येताना किंवा पाहायला मिळत नाहीत। ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय वाटतंय, त्यांना काय आव्हान असणार आहे? काय आणि पारदादा काय, मी काय, रोहितदादा काय, आम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहोत। त्यांनी पण त्यांची भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करून त्यांनी तिथं दाखवलेली आहेत। आम्ही काय लढतोय आणि ते काय, त्यांनी पण त्यांची इच्छा व्यक्त केली, ते पण लढतायत, आम्ही पण लढतोय। शेवटी आमच्या सगळ्यांची इच्छा काय आहे की अजितदादांना तिथं न्याय मिळावा, तेवढंच। आपण पाहतोय हे होते या ठिकाणी योगेंद्र पवार आणि त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करावा किंवा अद्याप झालेला नाही आहे, त्यानंतर पोलीस ते दाखल करून घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। पुढील 1 तासभर आम्ही या ठिकाणी थांबू, त्यानंतर आमची पुढची भूमिका जी आहे ती एकत्रितपणे बसून आम्ही घेऊ अशी भूमिका योगेंद्र पवार यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उंगणाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।